जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। जीवन मूल्य कार्यक्रमामधून मिळत असलेली माहिती आपल्या सर्वांना नक्कीच आवडत असेल आणि ह्या माहितीचा तुम्ही आपल्या जीवनामध्ये उपयोग करत असाल अशी आमची आशा आहे। मागच्या काही सत्रांमध्ये जिथे आपण स्मार्ट ह्या प्रोग्रामचा चांगला उपयोग करून घेत आहोत, तर त्याच्यातले अनेक भाग अजून राहिलेले आहेत। मार्गदर्शन अजूनही आपल्यासाठी राहिलेलं आहे आणि तेच मार्गदर्शन देण्यासाठी स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी। डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे। ओम शांती। ओम शांती। डॉक्टर साहेब, मागच्या वेळेला जेव्हा विषय चाललेला त्यावेळेला आपण क्रोधावर सर्वसाधारणतः माहिती घेत होतो, त्यावेळेला तुम्ही एक उदाहरण दिलेलं एका लहान मुलीचं की कशी ती घाबरलेली आणि अचानक तिचं हृदय काम करत असताना ते बंद झालं आणि तिचा मृत्यू झाला। तर ही खूप मोठी एक अशी घटना आहे की घडली आहे आणि कुठे अजून घडू पण शकते ह्याच्या पुढे। तर लोकांना हे माहिती करून घेणं जास्त गरजेचं आहे की जर आपण राग करतो, क्रोध करतो, आपल्याला राग सतत येत असतो, तर ह्याचे आपल्यावर कोणकोणते परिणाम होतात, तर ह्याची थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावी। तसं बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जो रागीट असतो त्याला कळतं की मला त्रास होतोय म्हणून। आपण मागे पण पाहिलं की रागावताना मनुष्य होशमध्ये नसतो, त्यावेळेला त्याची बुद्धी जाग्यावरच नसते, नंतर त्याला पश्चाताप होतो, पण तोपर्यंत डॅमेज झालेला असतो। तर हा डॅमेज होऊ नये हे जरी आपण लक्षात ठेवलं की हा डॅमेज एवढा होणार असेल तर ती पण एक प्रक्रिया आपल्याला राग कमी करण्यास मदत करते। काही वेळेला हे ऑटोमॅटिक होतं, भरपूर प्रयत्न करून सुद्धा राग कंट्रोल करणे मुश्किल जातं काही लोकांना, पण काही असा अभ्यास केला तर आपण याला कंट्रोल करू शकतो। तर त्यामधला एक प्रकार जो आहे की ज्ञान जाणून घेणं की रागामुळे काय काय नुकसान होतं। तर रागामुळे आपल्या शरीर आणि मनावर दोघांवर इफेक्ट पडतात। जसं आपण हे केस बघितली, क्लासिकल केस, की तुम्हाला तर नुकसान होतं पण दुसऱ्या व्यक्तीला पण नुकसान होऊ शकतं। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की आई वडील जेव्हा जबरदस्तीने रागवतात मुलांवर, त्या मुलांची पर्सनॅलिटी पण खुंटते, भीती त्यांच्यामध्ये। आणि मी बघितलंय अशी मुलं मोठी जरी झाली, त्यांचं लग्न झालं तरी ती भीती अजून त्यांच्यामध्ये बसलेली असते, कारण ती लहानपणापासून आलेली आहे भीती। त्या भीतीमुळे त्यांची पर्सनॅलिटी अफेक्ट होते आणि त्यांचा परफॉर्मन्स पण अफेक्ट होतो। तर रागावणाऱ्या व्यक्तीला पण नुकसान होतं, दुसऱ्यांना पण नुकसान होतं। पण रागावणाऱ्या व्यक्तीला काय नुकसान होतं, तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत की जे लोक भरपूर रागावतात, आम्ही बघितलंय की रागावून त्यांची एनर्जी संपूर्ण त्या रागामध्ये संपते आणि मग ती एनर्जी जर स्वतःवर नेली तर ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाऊ शकते। असं म्हटलं जातं की एनर्जी एक्सप्रेस आउटसाइड इज अँगर अँड एक्सप्रेस इनसाइड इज डिप्रेशन। तर डिप्रेशन हा रागामुळे सुद्धा होऊ शकतं जर तुमची एनर्जी भरपूर त्याच्यामध्ये गेलेली आहे। दुसरं आपण स्लाइडमध्ये जसं पाहतो आहे, रागामुळे 4 विशिष्ट संस्थावर त्याचा इफेक्ट येतो आणि जसं आपण मगाशी पण पाहिलं, महत्वाची संस्था म्हणजे एक आहे हार्ट, रक्ताभिसरण संस्था। हार्ट आणि रक्तवाहिन्या ह्याचा रागाशी फार घनिष्ठ संबंध आहे। दुसरा आहे आपल्या शरीरातील मांसपेशींवर पण रागाचा इफेक्ट पडतो। तिसरं आहे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती आणि चौथा आहे आपला मस्तिष्क किंवा मेंदू। या 4 गोष्टींवर रागाचा प्रमुख प्रभाव पडतो। तसं जेव्हा व्यक्ती रागावतो तर त्या शरीरातील प्रत्येक पेशीला माहित असतं की हा व्यक्ती रागावलेला आहे म्हणून। प्रमुख काय प्रभाव पडतात ते आपण बघूया। हार्टवर फार संशोधन झालेलं आहे। जेव्हा आपण भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा केली तेव्हा देखील आपण पाहिलेलं आहे की हार्ट अटॅक आणि राग ह्याचा जवळचा संबंध आहे। भरपूर वेळेला हार्ट अटॅकच्या 2 तास अगोदर राग आलेला असतो त्या व्यक्तीला। आपण चित्रपटामध्ये फार पाहिलं असेल की जेव्हा ती नायिका किंवा नायक आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करायला जाते, तेव्हा लगेच त्याची आई वडील तुम मेरे इच्छा के विरुद्ध शादी करोगे आणि त्यांना हार्ट अटॅक येतो। इट इज व्हेरी कॉमन सीन आपण बघतो आणि फार इम्पॉर्टंट आहे की जेव्हा व्यक्ती रागावते त्याचा हार्टवर इफेक्ट येतो। आता हे का होतं, जेव्हा व्यक्ती रागावतो तर त्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात अतिशय नाजूक असतात, बारीक असतात आणि जेव्हा व्यक्ती रागावतो तेव्हा त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात। तुम्हाला ऑलरेडी जर कोलेस्ट्रॉल असेल आणि त्यात तुम्ही रागावलात
तर जी रक्तवाहिनी तुमची 70% ब्लॉक असेल ती रागावल्यामुळे 100% बंद होते आणि तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे जरूर काळजी घेतली पाहिजे. ज्यांचं कोलेस्ट्रॉल ऑलरेडी जास्त आहे आणि ज्यांना हार्टचा आजार आहे त्यांनी रागापासून स्वतःला वाचवण्यासाठी काही ना काही उपाय जरूर केले पाहिजे. रागामुळे आपल्या शरीरामध्ये 2 स्राव जास्त निघतात. एक आहे ॲड्रिनालिन आणि दुसरा नॉर ॲड्रिनालिन. तर हे केमिकल तुमचं ब्लड प्रेशर वाढवतात. कारण रागामध्ये काय असतं, हा एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. जेव्हा राग येतो तेव्हा आपलं शरीर एकदम हाय अलर्ट मध्ये जातं आणि ते एकदम आपला रक्तपुरवठा वाढवतं. आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे आणि ते रागवले तर तुमचं ब्लड प्रेशर समजा 160 असेल वरचं, खालचं 90 असेल तर ते 100 110 खालचं होतं आणि वरचं 180 200 पर्यंत जाऊ शकतं. आणि आम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की जे लोक जास्त रागवतात त्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते. ब्लड प्रेशर एकदम वाढून मेंदूमधल्या रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि तुम्हाला लकवा होऊ शकतं. तर रागाचा हा फार मोठा इफेक्ट, इव्हन अशा केसेस पण आम्ही पाहिलेल्या आहेत की ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे ते जर रागवले, हार्ट अटॅक आल्यानंतर रागवले तर एक तर तुमची हार्टची पंपिंग कॅपॅसिटीज कमी होते आणि रेअर केसेस मध्ये आम्ही असं पाहिलं की हार्ट असं फुटून बाहेर येतं रक्त त्याच्यातून, असं पण होऊ शकतं. कारण रागावल्याचा हा इफेक्ट आहे. तर जरूर काळजी घेतली पाहिजे. ज्यांना हृदयाचे आजार आहेत, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा ज्यांची हार्टची औषधं चालू आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण करण्यासाठी जरूर काही ना काही लॉंग टर्म मेजर्स वापरले पाहिजे. हा प्रोग्राम तुम्ही निश्चितच बघा, त्यावर ध्यान करा, तुमचा राग कंट्रोलमध्ये येईल. दुसरा जो मी इफेक्ट सांगितला रागाचा, जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत, तो म्हणजे मांसपेशीवर. रागावल्यावर तुम्ही पण भरपूर वेळा बघितलं असेल, जेव्हा एखादा व्यक्ती रागावतो ऍक्च्युअली हे सगळं करून दाखवलं पाहिजे, कारण तोपर्यंत लोकांना कळत नाही. एकदम दात आणि ओठ एकदम चावतात असे लोक आणि मुठ्ठी अशी बंद होते. इट इज व्हेरी डेंजरस. तुम्ही मांसपेशींना एकदम कॉन्स्ट्रिक्ट करता आहात आणि काही वेळेला तर फार विचित्र प्रकार, तुम्हाला राग येतोय पण तुम्ही दाबून ठेवता. तुमच्या मांसपेशी एकदम स्टिफ झालेल्या आहेत, कडक झालेल्या आहेत आणि अशा लोकांना आम्ही बघितलं की त्यांना डोकेदुखीचा त्रास असतो. भरपूर हेडेकचं कारण हा अँगर आहे असं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि जसा त्यांचा अँगर कमी होतो त्यांची डोकेदुखी कमी होते. आपण 2 वाक्यप्रचार बघितले. एक तर मराठीमध्ये आपण म्हणतो की त्याला विचारतो, काय हो तुझं डोकं का दुखतं? अरे काय करू, हात डोक्यात गेलाय माझ्या. तेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या डोक्यात जाते, डोक्यात जागा कुठे आहे, तुम्ही किती लोकांना ठेवणार, डोकं दुखणारच तुमचं. पण त्याचं कारण असतं की हे डोक्याची जी मांसपेशी असते अशी पट्टीचरमणे चारी बाजूला ज्या मांसपेशी त्याच्यामधले हा जो भाग आहे ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये टेम्पल म्हणतो. तर हा टेम्पलच्या इथे जे मसल्स असते मांसपेशी, टेम्पोरॅलिस किंवा ऑक्सिपिटॅलिस, ह्या मांसपेशी एकदम अशा आकुंचन पावतात आणि त्या एवढ्या खेचतात तर त्यावेळेला तुम्हाला हेडेक होण्याचे चान्सेस असते. मांसपेशी तणावामुळे गेल्यामुळे असतात. हातापायाच्या कमरेच्या मांसपेशी तुमच्या स्टिफ होतात. त्यामुळे राग आणि तुमच्या शरीरामध्ये दुखणं ह्याचं एकदम कनेक्शन आहे. पेन असतं बॉडीमध्ये कारण बॉडी स्टिफ असते. तर हे होतं कारण तुमच्या शरीरातील मांसपेशी स्टिफ झालेल्या असतात, कडक झालेल्या असतात. तर ह्याचा पण विपरीत प्रभाव पडतो आणि जसं तुम्ही रिलॅक्स व्हायला शिकाल, जसं आपण पुढे बघणार आहोत, जेवढा रिलॅक्सेशनचा राजयोग ध्यानाचा तुम्ही अभ्यास कराल तर तुमचा राग कमी व्हायला लागेल आणि तुमचं दुखणं पण कमी होईल. इनफॅक्ट आम्ही याच्यावर फार सुंदर रिसर्च केलेला आहे. आमच्या डॉक्टर उषा किरण म्हणून आहे दिल्लीला, त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट कार्डिओथोरॅसिक अॅनेस्थेसिया आहेत आणि त्यांनी हेडेकवर स्टडी केलेली आहे आणि त्यांनी पाहिलं की जसं या सगळ्या हेडेकच्या पेशंटमध्ये अँगर हा फॅक्टर होता आणि त्यांना राजयोग शिकवला आणि राजयोगाच्या अभ्यासाने ते बघितलं की त्यांचं हेडेक, मग ते मायग्रेन असो किंवा टेन्शन हेडेक असो किंवा आणखीन काही कारण, ते हळूहळू कमी व्हायला लागले आणि त्यांची औषधं कमी व्हायला लागली. तिसरं जे आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे आपली प्रतिकारशक्ती. प्रतिकारशक्ती देखील रागाने कमी होते. आपली प्रतिकारशक्ती का कमी होते की जेव्हा व्यक्ती रागावतो तर जसं आपण स्लाइडमध्ये पाहत आहोत की काही स्टिरॉइड हार्मोन्स किंवा संप्रेरके आपल्या रक्तामध्ये केमिकल्स ते येतात आणि जेव्हा हे रक्तामध्ये येतात तेव्हा आपले प्रतिकारशक्ती कमी होते आणि ह्या लोकांना इन्फेक्शन वारंवार होत राहतात. मग त्यांना सर्दी होणे, खोकला होणे हे वारंवार का होतात? कारण त्यांची प्रतिकारशक्ती रागामुळे कमी होते. आमच्याकडे भरपूर असे केसेस येतात, मी बघतो की पुन्हा पुन्हा हे आजारी पडत असतात.
तर त्याचं कारण भरपूर असेल, पण त्यामध्ये एक कारण तुमच्या शरीरामुळे तणावामुळे निघणारे हार्मोन्स असतात, ज्याच्यामुळे भरपूर लोकांनी बघितलं की खोकला जात नाहीये. आता नॉर्मल खोकला 7 ते 10 दिवस असतो, दुसरी पण काही कारण नाही, टीबी नाहीये, आणखी ॲलर्जी नाही, मग खोकला कशाला तुम्हाला? तर तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यावेळेला तुम्हाला पुन्हा पुन्हा हे कॉमन कोल्ड्स आणि कॉफ आणि इन्फेक्शन होत राहतात. तर हे पण एक कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण त्याला इग्नोर करू शकत नाही, आणि ते म्हणजे मस्तिष्क. आपला मस्तिष्क हा फार महत्त्वाचा हिस्सा आहे, आणि त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या एकदम बारीक असतात. जसं आपण डोक्यावर जे केस असतात त्या केसापेक्षाही बारीक असतात. यांना आम्ही कॅपिलरीज म्हणतो. आणि असं संशोधनात ते दिसून आलेलं आहे की जे लोक रागावतात त्यांच्या ह्या कॅपिलरीज डॅमेज होतात, इवन केसेसमध्ये त्या रप्चर म्हणजे फुटतात देखील. तर मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो, मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, आणि जे रागवणारे लोक असतात त्यांची मेमरी हळूहळू कमी व्हायला लागते, आणि आम्ही बघितलं आहे की त्यांच्यामध्ये वृद्धत्व पण लवकर येतं. वृद्धत्व म्हणजे त्यांचा ब्रेन मध्ये काही चेंजेस होतात, आणि ते लवकर ओल्ड एज सारखा त्यांचा ब्रेन वागायला लागतो. त्याचं कारण आहे क्रोध. तर क्रोध शरीरातील सगळ्या सिस्टीमवर इफेक्ट टाकतो. महत्वाच्या ज्या सिस्टीम आहेत ते म्हणजे रक्ताभिसरण संस्था, हृदय आणि रक्तवाहिनी, दुसरं मांसपेशी, तिसरं प्रतिकारशक्ती, आणि चौथं म्हणजे मेंदू. या सगळ्यांवर क्रोधाचा विपरीत परिणाम पडतो. म्हणून आपण क्रोधाला जिंकणं फार आवश्यक आहे. किती भयानक डॉक्टर साहेब, प्रत्येक गोष्ट तुम्ही सांगितली किती भयानक आहे की अगदी प्रतिकार शक्ती जिच्यासाठी आम्ही काय काय खायचा प्रयत्न करत असतो वाढवायला, पण तिथेच ती वाढत असताना आमच्या स्वतःच्याच काही कृतीमुळे ती तिथे कमी होते, हेही आज तुम्ही किती स्पष्ट आम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर नक्कीच कुणालाही आवडणार नाही की असे काहीतरी रोग आपल्याला व्हावेत आणि लवकरात लवकर हे एवढं सुंदर जीवन जे परमेश्वराने दिले ते आपल्या हातून निघून जावं. तर ह्याला ओव्हरकम करण्यासाठी, ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी असे काही तुम्ही आम्हाला टिप्स देऊ शकता का, किंवा अशी काही माहिती देऊ शकता जेणेकरून आम्ही सहज ह्या रीतीने राग जो येतो, क्रोध जो आमच्यामध्ये आहे त्याला आम्ही काढू शकू? भरपूर काय आपण करू शकतो, आणि इट्स अन इटर्नल बॅटल असं आपण म्हणता येईल. भरपूर लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात की मी फार प्रयत्न केले, मला भरपूर राग येतो, मला पण कळतं की मला रागावलं नाही पाहिजे, नंतर मला पश्चाताप होतो, पण मी रागाला कंट्रोल करू शकत नाही, तुम्ही मला मदत करा. तर त्यांना माहिती पण असतं, ते भरपूर प्रयत्न पण करतात, त्यांचा काही दोष नाहीये. पण काही टेक्निक्स तुम्ही जोपर्यंत फॉलो नाही करत, तुमची विचार करण्याची पद्धत तुम्ही बदलत नाही, जसं आपण सांगितलं रॉंग थिंकिंग, तुमचा दृष्टिकोन बदलत नाही, आणि तुम्ही रिलॅक्सेशन आणि ध्यानचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत हा संस्कार बदलणं फार कठीण आहे. राग हा एक संस्कार आहे, हा एक फोर्स आहे जो तुमच्या आतून येतो आणि तुम्हाला घेऊन जातो, तुम्हाला कळत पण नाही. तर राग जसं आपण सांगितलं की तो क्षणाचा एक वेडेपण आहे, क्षणासाठी तो मनुष्य वेडा असतो, नंतर तो चांगला असतो. तर त्या क्षणाला जिंकण्यासाठी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही पण ऐकलं असेल की आपण म्हणतो की राग आलं तर काय करा, 1 ते 100 आकडे उलटे मोजा. ह्या टेक्निकला आम्ही म्हणतो पोस्टपोन करणे. काही कारणास्तव तुम्ही तो क्षण पोस्टपोन करा, तर तिथून तुम्ही त्याला पुढे ढकला, आणि जर हे करण्यात तुम्ही सफल झाला तर तुमचा राग जाईल. आणि हे करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आम्ही एकदा टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये गेलेलो, तर तिकडे जो एक मॅनेजर होता, तर त्याच्या समोर आम्ही बसलो, तर दर 5 मिनिटाला तो 1 ग्लास पाणी प्यायचा. आणि त्याचं पोस्ट फार प्रेशर कुकरवाली पोस्ट होती, टार्गेट्स होते, कारण न्यूज छापायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. तर त्याला आम्ही बघत होतो, त्यांनी जवळजवळ 15 मिनिटांमध्ये 4-5 ग्लास पाणी प्यायलं. तर आम्हाला वाटलं काहीतरी याची थेरपी चालू. मला राहुल मी विचारलं की सर तुम्ही काय वॉटर थेरपी वगैरे करताय का, पाणी वगैरे पिताय? तो नाही, माझी टेक्निक आहे, जेव्हा जेव्हा मला राग येतो मी 1 ग्लास पाणी पितो, कारण ते पाणी पिण्यामध्ये वेळ निघून जातो, आणि पाणी पिल्यावर माझं शरीराचं जे तापमान वाढलेलं असतं ते पण शांत होतो, आणि तोपर्यंत मी विचार करायला चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. तर राग आल्यावर पाणी पिणं ही पण एक पोस्टपोनमेंट टेक्निक आहे. त्यावेळेला तुम्ही ते विसरण्याचा प्रयत्न करता. लोक जसं मागून 20 पासून 0 पर्यंत, 100 पासून 0 पर्यंत येतात. आम्ही एक अशी फॅमिली बघितली
की जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तर बघितलं की दोन्ही जी मुलं होती ते संस्कृतचे श्लोक बोलत होते. म्हटलं वा किती छान परिवार आहे, संस्कृतचे श्लोक बोलतायत. नंतर थोड्या वेळाने बघितलं वडील आले त्यांचे, ते पण संस्कृतचे श्लोक बोलत होते. अच्छा यांचा टायमिंग असेल. नंतर बघितलं माताजी आले तर त्या पण संस्कृतचे श्लोक बोलत होत्या. म्हटलं किती संस्कारित परिवार आहे तुमचा, तुम्ही संस्कृतचे श्लोक म्हणताय, प्रार्थना म्हणताय. तर म्हटलं नाही नाही असं काही नाही, आमच्या घरी आम्ही ठरवलंय जेव्हा पण आम्हाला राग आला की आम्ही श्लोक म्हणायला सुरुवात करतो. तर दोन फायदे होतात. त्या श्लोकामध्ये आम्ही विसरतो आम्हाला राग आला आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नाव आमच्या तोंडामध्ये येतं. तर हा पण एक टेक्निक आहे. भरपूर लोक गाणं गायला सुरुवात करतात राग आल्यावर. तर हे सगळे टेक्निक आहेत, हे एकाच प्रकारे काम करतात. या टेक्निक मध्ये तुम्ही तात्पुरतं त्या क्षणाला विसरता. भरपूर वेळेला आम्ही हे पण सांगतो की दोन व्यक्तीमध्ये जर राग किंवा असं हॉट सिच्युएशन असेल तर तिथून निघून जा. स्पेशली जर जेव्हा तुम्हाला राग येणारे तुम्ही व्यक्ती असाल आणि तुम्हाला वाटतंय की मी राग आल्यावर माझा ताबा सुटतो, तर प्लीज डोंट स्टे इन सच सिच्युएशन. तुम्ही तिथून निघून जाणं केव्हाही चांगलं. कारण ज्या वेळेला राग येतो तेव्हा आपण काय करतो आपल्याला सुचत नाही. तर ह्या प्रॅक्टिकल टिप्स आहेत आणि आम्ही बघितलंय की काही गोष्टी आपण केल्या, जसं तुम्हाला जर नेहमी राग येत असेल, तुम्ही क्रोनिक अँग्री पर्सन असाल, छोट्या छोट्या गोष्टीने तुम्ही डिस्टर्ब होणारे असाल, तर तुम्हाला पहिल्यापासूनच काहीतरी केलं पाहिजे. राग येईपर्यंत वाट बघू नका. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही बघितलंय की जी रागावणारी व्यक्ती असते समाव त्यांच्यामध्ये ऊर्जा भरपूर असते. आम्ही त्यांना बघितलं त्यांचे हात एकदम लाल असतात, चेहरा लाल असतो. तर ह्या लोकांनी आपल्या ऊर्जेला दिशा दिली. तर दिशा देणे म्हणजे काय, तर रोज वॉकिंग केलं किंवा एक्सरसाइज केलं तर त्यांच्यातली जी एक्सेसिव्ह एनर्जी आहे ती वापरली जाते. आपण भावनिक बुद्धिमत्ता या विषयामध्ये जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा बघितलं की जेव्हा आई वडील आपल्या मुलांना घेऊन येतात आमच्याकडे की आमचा मुलगा फार रागीट आहे, फार राग येतो त्याला आणि काय करावं सुचत नाही, मी त्यांना म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, यू आर व्हेरी लकी. त्याला तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये टाका. आणि आम्ही बघितलंय जेवढे काही फास्ट बॉलर असतात, फार अग्रेसिव्ह असतात ते, आपण सगळे टीव्हीवर बघतो फास्ट बॉलर, कारण तर सगळा राग ते बॉलवर काढतात. फास्ट बॉलर बनू शकतात किंवा फुटबॉल असे खेळ जिथे त्याच्या रागाला एक दिशा मिळेल, तो राग त्या दिशेमध्ये निघेल आणि त्याच्यामध्ये त्याची उन्नती पण होईल. तर हे फार महत्वाचं आहे. पण सगळ्यांना कदाचित स्पोर्ट्स जमत नाही, पण तुम्ही वॉकिंग किंवा एक्सरसाइज करू शकता आणि ब्रिस्क वॉकिंगमुळे तुमची जी ऊर्जा आहे तिला दिशा मिळते. तर ह्या काही सिंपल टेक्निक्स आहेत ज्याचा अभ्यास करून आपण रागाला नियंत्रणात ठेवू शकतो. ह्या शॉर्ट टर्म टेक्निक्स आहेत. शॉर्ट टर्म टेक्निक्स म्हणजे ज्या तुम्हाला इन्स्टंटली मदत करतील, जसं पाणी पिणे, अंक मोजणे. आणखीन एक टेक्निक आम्ही बघितली आहे की दीर्घ श्वास घेणे. जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता तेव्हा तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्वास आणि आपले विचार ह्यांचं कनेक्शन आहे आपसमध्ये. रागाचे विचार असतात त्यावेळेला श्वासाचा एक पॅटर्न असतं आणि रिलॅक्स असतात त्यावेळेला तुमच्या श्वासाचं एक पॅटर्न असतं. जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता तेव्हा तुम्ही रागवू शकत नाही. जसं एखादं पाणी थंड असेल तेव्हा ते गरम नसतं आणि गरम असेल तेव्हा थंड नसतं. तर तुम्ही जेव्हा दीर्घ श्वसन घेता त्यावेळेला तुमचे विचार बदलायला लागतात. तर दीर्घ श्वास घेतला पाहिजे ज्याने तुमचा राग कमी होईल. आणि आमच्या इकडे ब्रह्माकुमारीमध्ये फार सुंदर आम्हाला परमात्म्याने सांगितलेलं आहे की जेव्हा पण तुम्हाला राग येईल तुम्ही ब्रह्माकुमारीचा महामंत्र बोलू शकता, ओम शांती शांती शांती. जेवढा वेळ तुम्ही ओम शांती बोलत जाल तेवढा वेळ मी बघितलंय की ह्या महामंत्राने देखील तुम्ही शांत होऊ शकता. ह्याला मी दुसऱ्या प्रकारे शब्दात सांगतो की ज्याला ज्याला राग येत असेल, आपण औषध घेतो तर तुम्ही ओम शांतीची टॅबलेट घ्या. ओम शांती टॅबलेट सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ही गोळी घ्या. ह्या गोळीचा काही साईड इफेक्ट नाहीये. तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळेला ही गोळी घेऊ शकता. ही गोळी फ्री मध्ये मिळते. ह्याला काही कायदा नाही आहे. परमात्म्याने ही टॅबलेट आम्हाला दिलेली आहे आणि हळूहळू तुम्ही ओम शांती व्हायला लागलात की तुमचा राग आपोआप ठीक व्हायला लागेल आणि तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही रागीट व्यक्ती होता. कारण ओम शांती शब्दाचा अर्थच आहे, ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती म्हणजे शांत स्वरूप आहे. दुसरा ओम शांतीचा अर्थ की मी जिथून आलो ह्या सृष्टीवर तो शांती धाम आहे. आणि तिसरा ओम शांतीचा अर्थ की मी ज्याची संतान आहे, माझा तो पिता निराकार ज्योती स्वरूप परमपिता परमात्मा तो शांतीचा सागर आहे. तर जेव्हा आपण ओम शांती म्हणतो तेव्हा असा अनुभव केला पाहिजे की शांतीचा सागर परमात्मा
माझ्याकडे शांतीची शक्ती पाठवत आहे आणि मी शांतीधाम मध्ये स्थित आहे आणि मी बिलकुल शांत स्वरूप आहे. तर ही गोळी एक ब्रह्मास्त्र सारखं काम करेल आणि ही निश्चितच तुम्हाला रिझल्ट देईल. इनफॅक्ट त्याचा रिझल्ट मी पाहिला. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक ख्रिश्चन लेडी आहे. तर ती रेग्युलरली ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये भरपूर वर्षांची आमच्या डॉक्टरांची ती सेक्रेटरी आहे. तर त्यांच्याकडे येत राहते आणि तिचे मिस्टर आहेत ते नेहमी ट्रॅव्हलिंग मध्ये असायचे आणि ते कधी ब्रह्माकुमारीमध्ये यायचे नाही. पण त्यांना माहिती आहे की ब्रह्माकुमारीमध्ये ओम शांती हा शब्द वापरला जातो. तर एकदा ते ही घरी गेली आणि ती सांगत होती माझ्यावर काय झालं. मी म्हटलं काय झालं. तर त्यांना माहिती आहे मी ट्रेनर आहे तर माझ्याशी ते असे शेअर करत असते. तर तिने मला सांगितलं की डॉक्टर साहेब बहुत अच्छी घटना हुई. मैंने कहा क्या हुआ. तर ती म्हणाली की मी घरी गेले तर आमचं काही कारणावरून भांडण झालं नवरा बायको आणि मला फार राग आला आणि ती रागीट आहे तिला लगेच राग येतो खास करून नवऱ्याबरोबर आणि ती भरपूर रागावलेली. तर नवऱ्याने 5-10 मिनिटं ऐकून घेतलं आणि नंतर तो नवरा तिला चेक म्हणाला ओम शांती ओम शांती ओम शांती. आणि जेव्हा हा 3 वेळा ओम शांती म्हणाला तिला राहवलं आणि ती हसायला लागली. बोला आपको कैसे पता ओम शांति. बोला मैं ब्रह्मा कुमारी में जाता नहीं हूँ लेकिन मैं जानता हूँ ब्रह्मा कुमारी को. ओम शांती उनका महामंत्र आहे. तर ओम शांती या शब्दाने त्या दोघांमधलं भांडण मिटलं आणि ते दोघं हसायला लागले आणि तिने हा अनुभव मला शेअर केला. तर ही ओम शांती टॅबलेट तुम्ही निश्चितच घ्या. ही ओम शांती टॅबलेट साईड इफेक्ट शिवाय फ्री मध्ये मिळते. परमात्म्याने सगळ्या आपल्या मुलांसाठी टॅबलेट घेतलेली आहे. जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ तुम्ही ही गोळी घेऊ शकता. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं. तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला ही गोष्ट सांगितली की कसं आम्ही राग जो येतो त्याच्यावर आम्ही आमचं नियंत्रण आणू शकतो. तर दर्शक हो, फार अगदी थोड्या शब्दामध्ये डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं की जर कधी राग उत्पन्न होत असेल तर आपल्याला काय करायचं, ती वेळ आपल्याला तिथून निभावून न्यायची. त्या वेळेपुरतं आपल्याला तिथून दूर जायचंय किंवा थोडंसं पाणी प्यायचंय किंवा अगदी त्यांनी सांगितलं ती आहे ओम शांती टॅबलेट आणि ही ओम शांती टॅबलेट आपल्या सर्वांना नक्कीच घेण्याला सेफ आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही टॅबलेट तुम्ही सर्वजण घ्याल असे माझी अपेक्षा आहे की नक्कीच हिला जेव्हा पण कधी तुम्हाला असं वाटतं की खूप राग येतो तेव्हा तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या बाबतीत जर अधिक काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.